नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी लक्षात ठेवायची ते देखील पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध कोणी लावला? विद्यार्थी मित्रांनो, टेलिफोनची काय वाजते? बेल वाजते. काय वाजते? बेल. टेलिफोनची काय वाजते? बेल वाजते. बेल. या बेलवरनं असं लक्षात ठेवायचं आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? बेल या शास्त्रज्ञाने लावला. मग कोणते बेल? तर ग्रॅहम बेल. ग्रॅहम बेल. अलेक्झांडर ग्रॅहम बेल असं लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पहा. वूड डिस्पॅच कोणी लागू केले? वूड डिस्पॅच कोणी लागू केले? तर डलहौसी. डलहौसी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय असतील. डलहौसी असेल, कॉर्नवॉलिस असेल, अजून बाकीचे पर्याय असतील. मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं कसं? आपल्याला काय म्हटलं आहे? वूड. वूड. हा जो ड आहे ना, या ड वरून डलहौसी असं लक्षात ठेवायचं आहे. वूड डिस्पॅच. डलहौसी. ओके. पुढचा प्रश्न पहा. वूड डिस्पॅच कधी लागू केले? तर 1854. 1854 मध्ये वूड डिस्पॅच लागू केले. पुढील प्रश्न पहा. सर्वात मोठे अक्षरवृत्त कोणते? काय म्हटलं आहे? सर्वात मोठे अक्षरवृत्त कोणते? तर विषुववृत्त. विषुववृत्त. लक्षात कसं ठेवायचं? काय म्हटलं आहे? अक्षरवृत्त. अक्षरवृत्त. हे जे काही 3 नंबरला अक्षर आहे व, हा जो व आहे, या व वरनं विषुववृत्त असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवृत्त जे काय म्हटलं आहे, हा जो काही व आहे यावरनं विषुववृत्त असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. नागपूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात दगडी कोळसा उच्च प्रतीचा असल्याचे आढळते? तर उमरेड तालुका. लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुका आहे आणि त्या उमरेड तालुक्यामध्ये दगडी कोळसा आढळतो. कसा? उच्च प्रतीचा. पुढील प्रश्न पहा. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर सर्वांना उत्तर माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. रंगीला बादशाह कोणाला म्हटले जात असे? तर मोहम्मद शाह. मोहम्मद शाह. भगतसिंगांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश कोण होते? तर जी.सी. हिल्टन. लक्षात ठेवा, जी.सी. हिल्टन हे न्यायाधीश होते. यांनी भगतसिंगांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. पुढचा प्रश्न पहा. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? राजकीय गुरु तर गोपाळ कृष्ण गोखले. हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. पुढचा प्रश्न पहा. अपीलशिवाय, वकिलाशिवाय आणि युक्तिवादाशिवाय कायदा कोणत्या कायद्याला म्हटले जात असे? काय म्हटलं आहे? अपीलशिवाय, वकिलाशिवाय आणि युक्तिवादाशिवाय कायदा असं कोणत्या कायद्याला म्हटले जात असे? तर रौलेट कायदा. रौलेट कायदा. निरंकारी चळवळ कोणी सुरू केली? तर दयालदास. निरंकारी चळवळ दयालदास यांनी सुरू केली. पुढील प्रश्न पहा. काँग्रेस कधी 2 पक्षांमध्ये विभागली गेली? तर 1907. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. काँग्रेस कधी 2 पक्षांमध्ये विभागली गेली? तर 1907. मग विद्यार्थी मित्रांनो, 1907 ला जे काही काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं ते कुठे भरलं होतं? तर तुम्हाला मी ट्रिक सांगतो. 1907 एकक स्थानी कोणता अंक आहे? 7. काय अंक आहे? हा 7 आहे. फक्त मध्ये काय करायचं आहे? र टाकायचा आणि सा याला सु करायचं. सु र त असं लक्षात ठेवायचं आहे. 1907 एकक स्थानी 7 आहे. हा 7 आहे आणि फक्त यांच्या दोघांच्या मध्ये र टाकायचा. सारत, सुरत असं लक्षात ठेवायचं आहे. 1907 मध्ये सुरत या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये काँग्रेस 2 पक्षांमध्ये विभागली गेली होती. हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे.
तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? तर लाला हरदयाळ. लक्षात ठेवा, गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली होती. फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण होते? तर सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक सुभाषचंद्र बोस. इराणचा नेपोलियन कोणाला म्हटले जात असे? तर नादिरशाह. नादिरशाह. मुघल दरबारात प्रवेश करणारा पहिला इंग्रज कोण होता? तर कॅप्टन हॉकिन्स. कॅप्टन हॉकिन्स हा मुघल दरबारामध्ये प्रवेश करणारा पहिला इंग्रज होता. पुढचा प्रश्न पहा. गोड हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? तर गुणवाचक विशेषण. गोड हे जे विशेषण आहे ते गुणवाचक विशेषण आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुणवाचक कसं? तर पहा, समजा मी म्हटलं आंबा गोड आहे. कसा आहे? आंबा गोड आहे. म्हणजे आंब्याचा काय गुण आहे? तर आंबा काय आहे? गोड आहे. म्हणून गोड काय आहे? विशेषण आहे. पण कोणतं विशेषण? तर गुणवाचक विशेषण. उदाहरणार्थ मी जर म्हटलं चिंच, चिंच आंबट आहे. चिंच आंबट आहे. ओके, चिंच आंबटच असते. मग चिंच आंबट हे काय आहे? विशेषण आहे. पण कोणतं विशेषण आहे? तर गुण विशेषण आहे. म्हणजे चिंचेमध्ये कोणता गुण आहे? तर चिंच काय आहे? आंबट आहे. ओके, तसं गोड हे विशेषण आहे. कोणत्या प्रकारचं आहे? तर गुणवाचक विशेषण. पुढील प्रश्न पहा. लेकी बोले सुने लागे. इथं आपल्याला विचारलं आहे अलंकार ओळखा. तर लेकी बोले सुने लागे कोणता अलंकार आहे? अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, अन्योक्ती अलंकार म्हणजे नेमकं काय? तर ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करणे, याला काय म्हणतात? अन्योक्ती अलंकार. लक्षात ठेवा, ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करणे, याला म्हणायचं अन्योक्ती अलंकार. लेकी बोले सुने लागे म्हणजे बोलायचं सुनेलाच, पण फक्त लेकीचं नाव करून बोलायचं, पण ते बोलायचं कोणाला? सुनेला. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा फोटो पहा. पहा, ही लेक आहे, ही आई आहे आणि ही सून आहे. आता ह्या आईला ह्या सुनेला बोलायचं आहे, परंतु ही आई काय करते? लेकीला बोलते. म्हणजे बोलायचं सुनेलाच, पण मुद्दाम जाणून बुजून लेकीला बोलायचं आणि इकडे ती सून ऐकत राहते. मग असं लेकी बोले सुने लागे, बोलायचं सुनेलाच, पण फक्त लेकीला असं दाखवायचं की मी बोलते असं. ओके, म्हणजेच काय? लेकी बोले सुने लागे. हा अलंकार कोणता आहे? अन्योक्ती अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, कधी पण अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हा फोटो लक्षात ठेवायचा. एका साईडला एक छोटी मुलगी आहे, आई आहे आणि साईडला सून आहे. ओके, आई सुनाला बोलणार आहे, पण साईडला लेक आहे. काय? साईडला तिची लेक आहे, ती लेकीला बोलते का? नाही, फक्त लेकीचं नाव करून सुनेला बोलायचं. हा फोटो आठवायचा आणि अन्योक्ती अलंकार म्हणायचं. काय म्हणायचं? हा फोटो तुम्हाला आठवला, काय म्हणायचं? अन्योक्ती अलंकार. परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला व्याख्या सुद्धा विचारतात. काय? अन्योक्ती अलंकार म्हणजे काय? ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करणे. पुढील प्रश्न पहा. वूड डिस्पॅच कोणाच्या सुधारणांशी संबंधित आहे? तर शिक्षण. शिक्षण. वूड डिस्पॅच शिक्षण सुधारणांशी संबंधित आहे. दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द कोणत्या पर्वताने निश्चित केली आहे? तर सह्याद्री पर्वताने दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द निश्चित केली आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचे खरे संस्थापक कोण मानले जातात? तर अल्फोन्सो डी अल्बकुर्क. लक्षात ठेवा, भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचे खरे संस्थापक कोण मानले जातात? तर अल्फोन्सो डी अल्बकुर्क. जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? तर कॅस्पियन समुद्र. कॅस्पियन समुद्र. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा.
नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये नथुला खिंड आहे. नथुला खिंड सिक्कीम राज्य. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर कलम क्रमांक 280 वित्त आयोग. लक्षात ठेवा, वित्त आयोग कलम क्रमांक 280. पुढचा प्रश्न पहा. भारतात रेल्वे कधी सुरू झाली? तर 1853. हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर हिंदी दिन. 14 सप्टेंबर हिंदी दिन. पुढील प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भगवान बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ. काय नाव होतं? सिद्धार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 2 प्रश्न आहे. पहा. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधले? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलं होतं. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे 30 वन लाईनर प्रश्न आपण पूर्ण केले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.